हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असं उशीचं कवर कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। कलर कॉम्बिनेशन मी माझ्या आवडीनुसार घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही रंग इथे वापरू शकतात। ज्यांना फक्त साखळी आणि खांब येतात त्यांना सुद्धा हे कवर सहज बनवता येईल। इंग्लिश सबटायटल सुद्धा मी देणार आहे, तर नक्की बनवून पहा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आणखी एक याचं उशीचं कवर किंवा पूजा आसन सुद्धा होऊ शकतं, टेबल कवर्स म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकतात। ते मी व्हिडिओत सांगणारच आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे आपण हे 4 रंग वापरणार आहोत। निळा रंग आहे, लाईट निळा, पिवळा रंग, चॉकलेटी आहे हा, डार्क ब्राऊन आणि पांढरा रंग। दहा नंबरची सुई आहे, कात्री लागणार आहे, एक बटन लागणार आहे मोठ्या साईजचं आणि सुई लागेल। सुरुवातीला आपण इथे डार्क ब्राऊन रंग घेणार आहोत। मॅजिक रिंग बनवून घ्यायची। मॅजिक रिंग बनवल्यानंतर 1 2 3 चेन म्हणजे आपला हा एक खांब तयार आहे। त्यानंतर यात आपण खांब तयार करून घेणार आहोत। 3 चेनचा एक खांब आणि हा दुसरा खांब तयार आहे। त्यानंतर 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे आपण इथे 3 चेनचा एक खांब 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 एकूण आपण हे 16 खांब तयार केलेले आहेत। त्यानंतर सुरुवातीला जे आपण 3 चेन केल्या त्या तिसऱ्या चेनला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। एक चेन तयार करायची आणि हा धागा इथे कट करून घ्यायचा आहे। हा झाला आपला पहिला राऊंड तयार। त्यानंतर इथे मी पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहे आणि स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि दोन्ही खांबांच्या मध्ये कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी आपण गॅपमध्ये हा धागा जोडून घेणार आहोत। त्यानंतर 1 2 2 चेन तयार केल्या आणि इथे आपल्याला पफ स्टिच करायचा आहे। 1 2 3 4 4 वेळा हे लूप आपण असे सुईवर तयार करून घेतले आणि आता ह्या सगळ्या लूपमधनं हा धागा बाहेर ओढून घ्यायचा म्हणजे आपलं इथे एक पॉपकॉर्न स्टिच तयार होईल। त्यानंतर 2 चेन तयार करायच्या आणि पुढचा जो गॅप आहे दोन्ही खांबांच्या मध्ये तिथे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने लूप तयार करून घ्यायचे आहेत। 3 वेळा केले तरीही चालेल, मी इथे 4 वेळा करून घेतले। त्यानंतर 1 2 चेन आणि पुन्हा पुढच्या गॅपमध्ये दोन्ही खांबानंतर जो गॅप आहे तिथे आपण हे पफ स्टिच किंवा पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेत आहोत। तर अशा पद्धतीने हे 16 पॉपकॉर्न स्टिच तयार होतील।
हे मी इथे 4 तयार करून घेतले आणि दोन्ही खांबांच्या मध्ये बाकी सुद्धा मी तयार करून घेते। इथे मी हे 16 पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेतले। शेवटी 2 चेन तयार केल्या आणि सुरुवातीला आपण ज्या 2 चेन केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत। एक चेन तयार करायची आणि हा धागा कट करून घ्यायचा। हा आपला इथे दुसरा राऊंड पूर्ण झालेला आहे। तिसऱ्या राऊंडसाठी मी इथे निळ्या रंगाची लोकर घेतली, स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि कोणत्याही एका गॅपमध्ये हा धागा जोडून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे 2 चेन ज्या आपण केलेल्या आहेत, 1 2 3 3 चेन म्हणजे हा आपला एक खांब तयार आहे आणि या गॅपमध्ये आपण आता अर्धे इनकम्प्लीट डबल क्रोशे करणार आहोत। 3 चेन केल्यानंतर हे 2 लूप असेच ठेवायचे। पुन्हा 2 लूपमधनं सुई बाहेर काढून घ्यायची। एक लूप उरतो आपला प्रत्येक वेळेला, पुन्हा 2 लूपमधनं। इथे आपले हे 4 खांब आहेत, हे एकत्र बाहेर काढून घ्यायचे। त्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि पुढचा जो गॅप आहे पॉपकॉर्न स्टिचच्या मधला, तिथे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने खांब तयार करायचे आहेत। 2 3 4 इथे 4 केले, इथे सुद्धा 4 खांब आणि हे लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे। त्यानंतर 2 चेन तयार करायच्या आणि पुन्हा पुढच्या गॅपमध्ये तशाच पद्धतीने 4 खांब करून घ्यायचे आहेत। 3 4 1 2 1 2 3 आणि हा 4 2 चेन। तर अशा पद्धतीने हे आपण बाकी करून घेणार आहोत। इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला। इथे आपले हे 4 इनकम्प्लीट अर्धे म्हणजे खांब जे केलेले आहेत ते आपण इथे 16 वेळा केलेले आहेत। ह्या 2 इथे जे पॉपकॉर्न स्टिच केले होते त्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपण हे 16 तयार करून घेतले। शेवटी 2 चेन तयार करायच्या आणि सुरुवातीला ज्या आपण 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे। इथे आपला हा तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता आपण चौथ्या राऊंडला सुरुवात करूया। इथे आपण आता पांढरा रंग घेणार आहोत चौथ्या राऊंडसाठी आणि कोणत्याही एका गॅपमध्ये या 2 चेनच्या गॅपमध्ये हा धागा इथे आपण जोडून घेणार आहोत। इथे फक्त चौथा राऊंड थोडा वेगळा आहे। हे म्हणजे सुरुवातीच्या 3 राऊंड आणि हा चौथा राऊंड थोडा वेगळा आहे। बाकी जशाच्या तसे पूर्ण राऊंड आहेत। जोडल्यानंतर 1 2 3 चेन तयार केल्या आणि इथे आपल्याला उंच खांब करायचे आहेत। 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला। त्यानंतर 2 2 आणि हे 2 1 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि तिथेच 1 म्हणजे 2 लूप आपण बाहेर 3 वेळा काढून घेणार आहोत। त्यानंतर 1 चेन करायची आणि पुढच्या गॅपमध्ये खांब तयार करायचे। इथे 3 उंच खांब केले, इथे आपण खांब तयार करून घेणार आहोत। 1 2 3 1 चेनचा गॅप। त्यानंतर इथे अर्धे खांब करायचे आहेत। हे तिन्ही लूप एकत्र एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायचे म्हणजे इथे आपला हा अर्धा खांब तयार आहे। इथे 3 उंच खांब केले, इथे खांब केले आणि इथे अर्धे खांब केले। त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा 3 खांब करायचे आहेत। 1 2 3
एक चेनचा गॅप आणि पुन्हा पुढच्या या 2 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा 3 उंच खांब करायचे आहे. 3 उंच खांब यासाठी की आपण कॉर्नर करणार आहोत 4, 1 2 3. 3 उंच खांब केले, 2 चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच 3 उंच खांब करून घ्यायचे. 1 2 वेळा सुईवर वेढा, 2 2 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा, एक चेन तयार करायची आणि पुढच्या गॅपमध्ये खांब तयार करायचे. हा आपला कॉर्नर तयार आहे. 3 खांब, एक चेन आणि पुन्हा इथे अर्धे 3 खांब, 1 2 3 आणि पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, एक चेन करायची या गॅपनंतर, 3 खांब, 1 2 3, एक चेन, पुन्हा इथे कॉर्नर येईल, 3 उंच खांब, 2 3 खांबानंतर 2 चेनचा गॅप, 2 वेळा सुईवर वेढा घालून पुन्हा इथे 3 उंच खांब आणि एक चेनचा गॅप. पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 3 खांब, एक चेन आणि इथे पुन्हा अर्धे 3 खांब, 1 2 3, त्यानंतर एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3, 3 खांब आणि या गॅपमध्ये पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 उंच खांब, 2 चेन आणि 3 उंच खांब पुन्हा करायचे. म्हणजे आपले हे 4ही कॉर्नर तयार होतील. 1 2, प्रत्येक उंच खांबाच्या वेळेला आपण सुईवर 2 वेळा लपेटून घेतो धागा. तीन खांब, 2 चेन, 3 खांब, त्यानंतर पुन्हा इथे 3 खांब, एक चेन आणि 3 अर्धे खांब, 1 2 3, एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, एक चेन आणि पुन्हा 3 उंच खांब. सुरुवातीला जे आपण 3 उंच खांब केले तिथे 2 आणि हा तिसरा 2 चेन आणि सुरुवातीला जे आपण 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपला हा चौथा राऊंड तयार आहे. इथे आपण धागा कट नाही करणार. हा पहिला राऊंडला आपण 16 खांब केले, इथे पॉपकॉर्न स्टिच 16 केले आणि इथे 4 अर्धे अर्धे असे इनकम्प्लीट 4 खांब तयार करून घेतले आणि इथे 3 उंच खांब, 2 चेन, 3 उंच खांब, 3 खांब, या 3 उंच खांबानंतर एक चेनचा गॅप, 3 खांब, 3 अर्धे खांब आणि पुन्हा एक चेनचा गॅप देऊन 3 खांब आणि कॉर्नर म्हणजे आपला हा चौकोन तयार आहे. चौकोन आपला तयार झालेला आहे. त्यानंतर त्या इथून पुढचे जेवढे आपण राऊंड करणार आहोत ते एकसारखे असणार आहेत. आपला हा 5वा राऊंड. तर आपण या एक चेनच्या गॅपपर्यंत स्लिप स्टिच करून घेणार आहोत. 1 2 आणि या एक चेनच्या गॅपमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच, 1 2 3 चेन म्हणजे एक खांब, हा दुसरा खांब, 3 खांब, एक चेन, पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये 3 खांब, एक चेन, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 खांब,
एक चेन पुढच्या गॅपमध्ये. प्रत्येक वेळेला आपण एक एक चेन जे दिलेली आहे तिथे आपण हे 3-3 खांब एकत्र करून घेणार आहोत. आणि कॉर्नरला इथे आपण पुन्हा 3 खांब, 1 2 3, 2 चेनचा गॅप आणि पुन्हा 1 2 3, 3 चेन, एक चेन, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये. अशा पद्धतीने कॉर्नरला फक्त आपण 3 खांब, 2 चेन, 3 खांब आणि मध्यभागी इथे जेवढ्या चेन आहेत एक एक चेनचा गॅप दिलेला आहे. इथे वाढत जातील प्रत्येक वेळेला आपले राऊंड्स, म्हणजे 3-3 खांब. तर इथे 3 वेळा येईल. पुढचे 4 5 6 तुम्हाला किती मोठी बनवायची आहे पिलो कवर त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकतात. तर मी हा राऊंड पूर्ण करून दाखवते. इथे मी हा 5वा राऊंड पूर्ण करून घेतला आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या 3ऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आपल्याला पुन्हा या कॉर्नरपासून या एक चेनच्या गॅपपासून सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी हे जे आपण 3 खांब केलेले आहेत त्या 2 खांबांवर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच, म्हणजे 3 स्लिप स्टिच करून घेतले. प्रत्येक वेळेला आपल्याला व्हाईट रंग हा असाच ठेवायचा आहे आणि तुम्ही इथूनच सुरुवात करायची आहे. आता इथे पुन्हा 3 खांब, एक चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. आता इथे कुठेही काही बदल करायचा नाही आहे, दाखवते मी. आणि जेव्हा तुम्ही आता दुसरा रंग वापरणार आहोत, रंग आपण अशाच पद्धतीने सुरुवातीला आपण चॉकलेटी घेतला, पिवळा आणि निळा रंग घेतलेला आहे. अशाच पद्धतीने यानंतरचा जो राऊंड असेल तो चॉकलेटी, पिवळा आणि निळ्या रंगाचा एक एक राऊंड असेल आणि पुन्हा चॉकलेटी, म्हणजे हे 4 राऊंड असणार आहेत. मी पूर्ण करून दाखवते. इथे मी हे पूर्ण विणून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वापरू शकतात. मी माझ्या आवडीनुसार इथे हे रंग वापरलेले आहेत. तर सुरुवात आपण इथून केलेली आहे ह्या चॉकलेटी रंगाने. हा पहिला राऊंड, दुसरा, तिसरा आणि चौथे राऊंड वेगळे आहेत आणि बाकी त्यानंतरचा जो 5वा राऊंड आहे म्हणजे आपले हे व्हाईट रंगाचे. चौथा राऊंड हे याचे व्हाईट रंगाचे मी 3 राऊंड केले. त्यानंतर मी म्हणले तसं की चॉकलेटी इथे 1 राऊंड केला. प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये आपण 3-3 खांब केलेले आहेत आणि कॉर्नर जशाच तसा 3 खांब, 2 चेन, 3 खांब. इथे कुठेही काही बदल केलेला नाही आहे. रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेणारच आहात. तर मी जसं म्हणले इथे 1 2 3 जसं आपण इथे केलं, सुरुवातीला चॉकलेटी, पिवळा, निळा, त्यानंतर पुन्हा चॉकलेटी आणि यानंतरचं इथे आपण 3 राऊंड केले पांढऱ्या रंगाचे. तर इथे मी 4 केले. कलरफुल आपण हे 4 केले. पांढरे 4, पुन्हा इथे 4, पुन्हा पांढरे 4, पुन्हा इथे 4 आणि शेवटी फक्त मी इथे 3-3 राऊंड केले. 1 2 3 पांढऱ्या रंगाचे आणि 3 राऊंड आपले कलरचे. तर इथे एकूण मी 32 राऊंड तयार केलेले आहेत. हे मी असं खाली टाकून घेतलं उलट्या बाजूने आणि उशी आपली ही 16x16ची उशी आहे. तर ती अशी क्रॉसमध्ये ठेवायची. हे अशा पद्धतीने क्रॉस ठेवायची आणि हे जे कॉर्नर आहेत आपल्याला हे असे मध्यभागी ठेवायचे आहेत. तर ही बरोबर आपली अशी इथे पाहू शकता. हे जरी असं वाटत असेल कमी आहे, उशी मी व्यवस्थित नाही ठेवली त्याच्यामुळे हे कमी पडलेलं आहे. तर इथे आपले हे 32 राऊंड 16x16च्या उशीला व्यवस्थित बसतात आणि आपण आता काय करणार आहोत, याला इथे शिवून घेणार आहोत. इथे अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत 3 कॉर्नर. सुंदर उशी आपली झालेली आहे हे कव्हर. तर आता शिवायचं कसं, याला हा कॉर्नर घ्यायचा आणि मध्यभागी ठेवायचा, दुसरा कॉर्नरही घ्यायचा आणि तोही असा मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला अशा पद्धतीने शिवून घेता येईल. इथे मी निळ्या रंगाचा हा सुईमध्ये जाड टोक असलेलं सुई आहे.
दुहेरी धागा ओवून घेतला आणि शेवटी गाठ बांधून घेतली. आणि इथे जे आपले शेवटी कॉर्नर आहेत, इथे 2 चेनचा गॅप आहे आणि या बाजूला 2 चेनचा गॅप आहे. तर शिवायचं कसं, तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल, उशी ठेवून सुद्धा तुम्हाला शिवून घेता येईल. सुरुवातीला गाठ बांधून घ्यायची आणि त्यानंतर या बाजूचा एक लूप घ्यायचा आपल्याला आणि दुसऱ्या बाजूचा एक लूप घ्यायचा आहे. ही जी चेन दिसतात आपण तिथे असं शिवून घेणार आहोत. प्रत्येक चेनमध्ये अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. तर मी हा कॉर्नर शेवटपर्यंत शिवून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे आपण एक एक चेनचा गॅप दिलेला आहे, त्या चेन सुद्धा यात घ्यायच्या आहेत. तर मी हे शेवटपर्यंत या कॉर्नरपर्यंत असे शिवून घेणार आहे. शेवटी मी इथे हा धागा जोडून घेतला, शेवटी गाठ बांधून घेतली आणि नंतर हा असा कुठे थोडासा ॲडजस्ट करून घ्यायचा जास्तीचा धागा आणि नंतर कट करून घेणार आहोत. तर आपला एक कॉर्नर आपण प्रत्येक चेन दोन्ही बाजूच्या घेतल्या तर व्यवस्थित असं दिसेल हे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा आणखी एक बाजू शिवून घ्यायची आहे, म्हणजे हे आपण तिन्ही टोक शिवून घेणार आहोत अशा पद्धतीने. जसं मी हे शिवून घेतलं दुहेरी दोरा करून, तशाच पद्धतीने मी हा इथपर्यंत शिवून घेणार आहे आणि हे शिवून झाल्यानंतर दाखवते. इथे पहा, मी हे दोन्ही कॉर्नर व्यवस्थित असे शिवून घेतले आणि त्यानंतर हे जे मोठ्या साईजचं सुरुवातीला मी बटन दाखवलं, तर ते बटन मी इथे लावून घेणार आहे. आणि हे जो 2 चेनचा गॅप दिलेला आहे, तर हे बटन आपण लावण्यासाठी ठेवणार आहोत. सुंदर असं हे आपलं कव्हर तयार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळपासचे कोणी बनवत असतील लोकरीचं तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.